नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या गेम चेंजर टेस्ट सिरीज 3.0 पेपर क्रमांक 3 पाहतोय मित्रांनो। पहिला पेपर गेम चेंजर 3.0 चा पहिला पेपर तुम्ही पाहिला, त्या पेपरमध्ये एक मीडियम लेवल ठेवली होती मी। दुसरा पेपर थोडासा ट्रिकी, थोडासा सेफ झोनमध्ये खेळणारा, 22 पैकी 15 जरी मिळाले तरी आनंद मिळणारा असा पेपर ठेवला होता। आत्ताचा पेपर हा 20 च्या आसपास तुम्ही जायला पाहिजे अशा पद्धतीचा पेपर मी सेट केला होता। तुम्ही सगळ्यांनी तो सोडवलेला आहे। ज्यांनी नाही सोडवलं, ॲपमध्ये पण ॲक्च्युअल पेपर टाकलेली याची PDF जे यूट्यूबला पाहतायत मला त्यांना हा व्हिडिओ यूट्यूबवर आहे, पण याची जी PDF आहे टेस्टची PDF ही आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलवर आहे। प्रीला असा मुख्यला असा जर आपल्याला मिळत असेल तर ते 100% आपण सोडवलं पाहिजे। जो शांतपणे अभ्यास करत राहतो, शांतपणे अभ्यास करतो, म्हणजे जो शांततेत अभ्यास करतो त्याचा रिझल्ट हा धिंगाणा करत असतो, लक्षात ठेवायचं। त्यामुळे तुम्ही जे मिळतंय ते घेत राहायचं, काम करत राहायचं। आपल्या चुकांवरती काम करत राहिले की रिझल्ट 100% तो लक्षात ठेवायचं। हे तुम्ही कायमच लक्षात ठेवलं पाहिजे। मग हा जो गेम चेंजर 3.0तला तिसरा जो पेपर आहे त्यातला पहिलाच पेपर थोडासा लेंदी टाकला होता मी। पहिलाच प्रश्न थोडासा लेंदी टाकला होता। आता बघा वाचायचं आहे। मिनू, पमी, जानू, धनू, कावस, फणी आणि फिजा हे 7 विद्यार्थी अरुणोदय अनुभवण्यासाठी एका ओळीत बसलेले आहेत। अरुणोदय लक्षात द्या, अरुणोदय झाला म्हणजे लक्षात येतं उदय, सूर्योदय झाला म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहेत। मात्र त्यांचा क्रम यादीप्रमाणे असेलच असं नाही। जाऊ द्या ना, त्यांचा क्रम कुठेही असू द्या, आपण डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे। आपण काय करू, सगळ्यांची तोंड वरतीचे हा विचार करून चालू, हे पूर्व दिशा वरतीचे डोक्यात ठेवूया, बरोबर। त्यांच्याबाबत दिलेली माहिती वाचून त्या संबंधित प्रश्नाचे उत्तर निवडा। काय आहे, फणीच्या शेजारी उजव्या हाताला फिजा बसलेली आहे। ही फणी, तिच्या शेजारी उजव्या हाताला फिजा बसलेली आहे, फिजा। क्लिअर, ओके। फणी हा जानूच्या उजवीकडे चौथा आहे। फणी चौथा आहे उजवीकडं, म्हणजे जानू डावीकडे चौथा आला, हे क्लिअर झालं। फणी हा जानूच्या उजवीकडे कितवा आहे, चौथा आहे। 1 2 3 4 बर। मिनू आणि धनू यांच्यामध्ये पमी आहे। मिनू आणि धनू यांच्यामध्ये पमी बसली आहे। धनूच्या डावीकडून तिसरी जानू आहे। धनूच्या डावीकडून तिसरी, आता हा धनूच्या डावीकडून तिसरी कोण आहे, जानू, बरोबर। वरती वाक्य आहे बघा, मिनू आणि धनू यांच्यामध्ये पमी आहे। जानू इथं आलेले ना, काय दिले बघा, वाक्य काय आहे, धनूच्या डावीकडे तिसरी, धनूच्या 1 2 3 ओके। वाक्य बघा, मिनू आणि धनू, ही मिनू आणि धनू यांच्यामध्ये कोण बसली, पमी। मग राहिलं कोण बघा, धनूच्या डावीकडे तिसरे असले जानू ओळीच्या शेवटी आहे, ओळी शेवटी आहे। टोटल लोक 7 आहे, 1 2 3 4 5 6, मग साहजिकच राहिलेले व्यक्ती हे कावस इथे येणार। तर फिजा कोणाच्या डावीकडे बसलेली आहे, फिजा कोणाच्या डावीकडे बसली, तर कावसच्या, ऑप्शन नंबर 1 बरोबर, करेक्ट। चलो नेक्स्ट वन बघा, पुढचा प्रश्न मिसिंग टर्मचा सोपा प्रश्न आहे। घनचा केलाय, 2 चा घन आहे, 3 चा घन आहे, 4 चा घन आहे, 5 चा घन आहे, 6 चा घन आहे, इथं 7 चा घन येणार म्हणजे 343, ऑप्शन नंबर 3 बरोबर। सिंपल महत्त्वाचं प्रश्न आहे। क्लिक कधी होईल माहिती आहे, कारण ह्या टाईपचे प्रश्न सगळ्यात जास्त जर आयोगाने आत्तापर्यंत सर्व परीक्षांना विचारलेले आहेत तर ते PYQ मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जवळपास 120च्या आसपास 2013 पासून आत्तापर्यंत 120च्या आसपास प्रश्न या फाइंडिंग मिसिंग टर्म ह्या टॉपिकवरतीच विचारले गेले। तेवढे जर प्रश्न तुमच्या डोळ्याखालून गेले तर आयोगाचा पॅटर्न तुम्ही ओळखणार आणि जो काही PYQ विचारला जाईल, जो काही मिसिंग टर्मचा प्रश्न विचारला जाईल त्याच्या बाहेर नाही येणार, लक्षात ठेवायचं। त्यामुळे आयोगाचे प्रश्न ही प्रॅक्टिस करताना फक्त आयोगातून करा, वेगळी करायची गरज नाही। बाकी वेगळं काय चाललं लागलं तर मी बूस्टरच्या माध्यमातून, गेम चेंजरच्या माध्यमातून घेत असतोय, तिथं त्याच प्रकारे आकडे बदलतोय, फक्त लॉजिक तेच ठेवून पुढे चालतोय। कारण मेन तुमच्या माझ्या डोळ्यासमोर PYQ पाहिजे, लक्षात ठेवा, PYQ पाहिजे। PYQ डोळ्यासमोर आले
की त्या आधारावरती आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते, लक्षात ठेवा. एक घड्याळ संध्याकाळच्या 9 वाजता योग्य वेळ दाखवतं, 9 वाजता, तर सकाळच्या 4 वाजेपर्यंत म्हणजे घड्याळे बघा, हे 9 वाजलेत, इथं 12 वाजलेत, इथं 3 वाजलेत, इथं 4 वाजलेत, बरोबर. आता तुम्हाला माहिती 1 2 म्हणजे आता संध्याकाळचे वाजूया. इथून बघा संध्याकाळचे 9 म्हणजे रात्रीचे 9, बरोबर. तिथून पुढे सकाळचे 4 आहे, 9 ते 12 वाजणार, 1 2 3 4 म्हणजे किती तास होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 तास होतात. एका तासाला 30 असतंय, मग 7 त्रिक 21 म्हणजे 210 डिग्रीमधून फिरणार, ऑप्शन नंबर 3 बरोबर. तास काटा एका तासाला 30 डिग्रीमध्ये फिरतो, लक्षात ठेवायचं. टोटल तास आहे 7 गुणिले 30 210 डिग्री, ऑप्शन 3. बघा पुढचा सोपा प्रश्न. जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, तरुण म्हणजे लहान, कोण तरुण आहे, राधा सुनीतापेक्षा तरुण म्हणजे ही सुनीतापेक्षा तरुण, ही राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, पण रीतापेक्षा मोठी. कोण, राधा, ही आली रीतापेक्षा मोठी, क्लिअर. रीता गीतापेक्षा मोठी, रीता ही गीतापेक्षा मोठी, ही आली गीता. श्याम रीतापेक्षा मोठा आहे, रीतापेक्षा मोठा पण राधापेक्षा तरुण आहे म्हणजे लहान आहे, म्हणजे हा कोण, श्याम. मग प्रश्न काय विचारलाय बघा, तर सर्वात तरुण कोण, सर्वात तरुण म्हणजे सर्वात लहान, गीताताई, ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता संच खालील आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करतो, म्हणजे यांच्यापैकी कोणतं या आकृतीमध्ये बसेल. सिंपल बघा, डास आहे, कीटक आहे, झुरळे, यानुसार मोठं कीटक येणार, त्याच्यामध्ये डास आणि झुरळे येणार, आकृती क्लिअर. प्राणी स्त्री पुरुष, याचं सुद्धा प्राणी स्त्री आणि पुरुष अशी डायग्राम येणार. देश राज्य आणि जिल्हे, देशामध्ये राज्य येणार, राज्यामध्ये जिल्हे येणार, म्हणजे हे लक्षात ठेवा आकृत्या. राज्य, जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेश, राज्यामध्ये जिल्हे येतात, केंद्रशासित प्रदेश इथं, म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर, 3 बरोबर. बघा खालील आकृतीत एकूण चौरस मोजायचेत, एकूण किती चौरस आहेत, चौरस स्क्वेअर. तुम्ही सिंपल ही जर आकृती पाहिली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता हे 13 तर झाले, आता काय वाढतील बघा, इथून एवढा स्क्वेअर किती आलं, 13 आणि 14 15, इथून एवढं 16, हा आला 17, आता मोठा हा जो एवढा येईल तो आला 18, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. एक मधमाशी सकाळी तिचे पोळे सोडते, मधमाशी सकाळी तिचे पोळे सोडते आणि उत्तर दिशेला 30 मिनिटं उडल्यानंतर, उत्तर दिशेला 30 मिनिट म्हणजे 30 मिनिट बरं का, उत्तर दिशेला जाते, उडल्यानंतर एका बागेत पोहोचते व तिथं 10 मिनिटं मध गोळा करते. त्यानंतर ती पूर्व दिशेला 40 मिनिटं उडते आणि दुसऱ्या बागेत 15 मिनिटं मध गोळा करते. त्यानंतर ती सर्वात जवळच्या मार्गाने तिच्या पोळ्यापाशी परत येते, बरोबर, जवळच्या मार्गाने, म्हणजे इकडून 30 मिनिटं आणि इकडून 40 मिनिटं. तुम्हाला इथं काटकोन त्रिकोण तयार होते, लक्षात ठेवा, हा कर्ण तयार होतो, म्हणजे इथं किती वेळ लागेल, इथं 50 मिनिट लागेल, लक्षात ठेवा, कारण 30चा वर्ग 40चा वर्ग म्हणजेच 50चा वर्ग, इथं 50 मिनिटं येईल. क्लिअर आहे. तर काय, समजा मधमाशीचा उडण्याचा वेग तिच्या उडण्याच्या प्रवासात एक समान होता, तर मधमाशी किती काळ आपल्या पोळ्यापासून दूर होती, तर लक्षात ठेवा 30 10 40 40 आणि 40 80 80 15 95 95 परत रिटर्न यायचं आहे 50 म्हणजे 145, ऑप्शन नंबर 1 बरोबर. क्लिअर आहे. म्हणजे इथं मिनिटांच्या बाबतीत दिलंय, जवळचं एकच काय 50 आलं सर, तर इथं काटकोन त्रिकोण तयार होतो, 30चा वर्ग अधिक 40चा वर्ग, 30चा वर्ग 900, 40चा वर्ग 1600, यांची बेरीज केली 2500, 2500 कितीचा वर्ग, तर 50चा वर्ग. एवढं नाही माहिती सर आम्हाला, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग, 0 0 वाढवले, एकदम इझी. बघा पुढचा प्रश्न. खालील सारणीनुसार 30 ते 40 या वर्गाच्या वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता किती. आता वर्ग कोणता सांगितला, 30 ते 40, 30 ते 40,
याचा ह्याची वरची वर्गमर्यादा आहे वरची ही 40, त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा कमी संचित वारंवारता काय पेक्षा कमी म्हणजे तिथपर्यंत येणारी बेरीज म्हणजे 40. याचा अर्थ काय असतो माहिती आहे का 0 ते 10 मध्ये टोटल 7 असतात. यांची बेरीज मित्रांनो इथे 10 येते, यांची बेरीज इथे येते किती तर किती येते 22 आणि यांची बेरीज इथे येते 35. म्हणजे याचा अर्थ 40 पेक्षा कमी किती 35. ऑप्शन नंबर 3 बरोबर. ह्याला संचित वारंवारता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये डॉक्टर हा शब्द असा लिहिला जातो किंवा लिहितात तर टीचर हा शब्द कसा लिहिला जाईल. मला हे कळलं पाहिजे. DOCTOR म्हणजेच C for B S for Q. आता काय केलंय बाबा डीला डीचा -1 केलाय बघा आणि O ला 4 केलाय बघा, C ला -1 केलाय बघा, T ला -1 केलाय बघा, O ला 4 केलाय बघा, R ला -1 केलाय बघा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं दिसताना जे स्वर आहेत स्वर म्हणजे O त्याला 4 आकडा दिलेला दिसतोय, O ला 4 आहे. आता बाकीचे जे व्यंजन आहेत कन्सोनंट्स हे वॉवेल झाले. कन्सोनंट जे आहेत वॉवेल जे आहेत त्यांना 1 ने कमी करायचं. इथं टीचर आहे टीचर टीचर ह्याला 1 ने कमी केला म्हणजे कोण आला यस आला. आता हे स्वर आहे स्वरला किती क्रमांक देऊ तर लक्षात ठेवा स्वर कोणकोणते आहेत रे ए ई आय ओ यू. ए म्हणजे 1, ई म्हणजे 2, आय म्हणजे 3, ओ म्हणजे 4 आणि यू म्हणजे 5. हे इथं कळतंय. इथं लक्षात आलं ओ म्हणजे 4. क्लिअर आहे. म्हणजे इथं किती ई इथं आलं यस बरं का. ई साठी 2 ए साठी 1 म्हणजे यस 2 1 यस 2 1 हा गेला बर. आता बघा सीचा मागचा बी हा गेला. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे व्यंजनाच्या बाबतीत 1 ने कमी करा आणि स्वराच्या बाबतीत त्याचा क्रमांक यानुसार लिहा. थोडंसं हटके लॉजिक वापरलं होतं याला सुद्धा बेस PYQ हे लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करताना आयोगाचे PYQ कायम डोळ्यासमोर ठेवा. ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या काळात जिंकायचे त्यांनी माझी गोष्ट लक्षातच ठेवा. PYQ सब कुछ आहे. PYQ सगळ्यात महत्त्वाचं आहे. PYQच्या आधारावर जर काम केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार. आता काय झाले PYQ सगळे एकत्र मिळायला लागलेत तुम्हाला. आपले स्वतःचे PYQ ग्रंथ बुक्स आहेत बघा. बुद्धिमत्ता PYQ ग्रंथ आहे, अंकगणित PYQ ग्रंथ आहे. एका जागी तुम्ही कोणताही टॉपिक घ्या, अक्षरमालेचा टॉपिक घ्या, एका जागी आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले सगळे अक्षरमालेचे प्रश्न एका जागी दिलेत मी. तुम्हाला आयोगाचा लगेच अप्रोच कळून जातो. सेम अंकगणित वेगळं बुद्धिमत्ता कोणताच टॉपिक सोडलेला नाही. ईच अँड एव्हरी क्वेश्चन आपण घेतलेला आहे. शिवाय त्याचं प्रत्येकाचं सोल्युशन मी स्वतः लिहिलेलं आहे. कारण मला माझी पुस्तकं स्वतः लिहायला आवडतात. कारण महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्र माझ्यावर विश्वास ठेवून आहे तर मी स्वतः काम केलं पाहिजे आणि ते मी 100% करतो लक्षात ठेवा. त्यामुळे आपले PYQ बुक जे काही पुस्तकं आपली आहेत ती स्वतः मी लिहिलेली आहे. मग बूस्टर असू ग्रंथ असू किंवा PYQ असू सगळे. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला आयोगाला ओळखायचं असेल आणि येणाऱ्या काळात आयोग काय विचारेल हे डोक्यात घ्यायचं असेल तर लक्षात आलंच पाहिजे आयोगाचे PYQ हे आपल्या डोळ्यासमोर कायमच पाहिजे लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याचे 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किती काप लागतील. आता हे जे दिसतोय 5 5 आणि 7 म्हणजे हा काय घन नाहीये, हा इष्टिकाचिती घनाकृती ठोकळा. म्हणजे घन म्हणजे ॲक्च्युअल क्यूब नाही, तो आहे इष्टिकाचिती ठोकळा. मग याचे किती काप करावे लागतील व एकूण किती लहान ठोकळे होतील. आता आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे इष्टिकाचितीचं कापाचा फॉर्म्युला काय आहे. ही जी किंमत आहे ही x असते, ही किंमत आहे y आहे, ही किंमत आहे z आहे. मग काप म्हणजे काय x + y + z - 3 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणाच्या बाबतीत आहे क्युबॉइडच्या बाबतीत आहे काप म्हणल्यावरती. म्हणजे x म्हणजे 5, y म्हणजे 5, z म्हणजे 7 - 3. 5 + 5 10 + 7 17 - 3 म्हणजे काप किती लागतील बोला 14. आता मित्रांनो विचार करूया. काय विचार करूया बघा काय तर लहान घन जर म्हटलं लहान घन काढायचे 1 सेंटीमीटरचे तर x × y × z हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचं. 5 × 5 × 7 5 5 25 × 7 म्हणजे 175. म्हणजे आपल्याला कळलं काप लागणार 14
आणि लहान घन तयार होणं 175. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. ॲक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये मुख्यच्या काय आहे तर आकलन पार्ट आहे. आयोगाने आत्तापर्यंतच्या ज्या मागच्या मेन झाल्यात ह्याच्यामध्ये काय विचारलेलं नाही, पण आलं तर तुम्हाला माहीत पाहिजे. नुकती जी मागे प्री झाली त्याला प्रश्न विचारला गेलाय. विधान, निष्कर्ष, गृहीतक, कृती संच, कारण, परिणाम हे सगळं माहीत पाहिजे. इथं बघा विधान काय दिले. विधान आता काही राज्यांतील महाविद्यालयामध्ये सर्रासपणे कॉपी होत आहे. काही राज्यांमध्ये बरं का महाविद्यालयामध्ये सर्रास कॉपी होत आहे. हे पूर्णतः उच्च शिक्षण निकृष्ट दर्जाचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे काही राज्यामध्ये अशी गोष्ट होते महाविद्यालयामध्ये कॉपी चालते, हे निकृष्ट दर्जाचं शिक्षण आहे याचं प्रतिनिधित्व करते. मग याच्यावर काय कृतिक्रम केला पाहिजे, काय ॲक्शन घेतली पाहिजे. पहिला, मोठ्या प्रमाणात कॉपी करणाऱ्या महाविद्यालयावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. बरोबर आहे, 100% बरोबर. कृतिक्रम केलाच पाहिजे. महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कॉपीची प्रक्रिया दक्षता पथकाकडून खाली करण्यात यावी आणि या संबंधी घटना उच्च अधिकाऱ्यांना कळवण्यात यावी. बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर किती आहे 3. म्हणजे महाविद्यालयावर पण कारवाई झाली पाहिजे आणि जिथं होतंय तिथं ती गोष्ट लक्षात ठेवा, हे केलं गेलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. खालील सामग्रीचा बहुलक काय. बहुलक मोड सिंपलची गोष्ट असते. व्याख्या साईडला बाजूला लिहून घ्या. जो आकडा जास्त वेळा येतोय त्याला आपण बहुलक म्हणतो. बहुलक म्हणजे जो जास्त वेळा आलाय. मोड मग बघा इथं 4 किती वेळा आलाय बघा, 1 आणि 2 वेळा आलाय. 9 1 वेळा आलाय. 7 1 वेळा आलाय. 4.5 1 2 3 वेळा आलाय. म्हणजे बहुलक कोण 4. म्हणजे सिंपल गोष्ट आली. दिलेल्या सामग्रीपैकी जो जास्त वेळा येईल त्याला मोड म्हणतात, त्याला बहुलक म्हणतात. ऑप्शन 4. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. जर ए आणि बी यांचं गुणोत्तर 2:7 आहे, बी आणि सी चं 14:5 आहे, तर सी आणि ए यांचं गुणोत्तर काय. कोणाकोणाचं दिलंय. ए बी दिलाय ए बी आणि सी पण दिलाय सी. बर ए बीचं गुणोत्तर किती मित्रांनो. ए बीचं 2:7, बी सीचं किती आहे 14:5. बर बोला ह्याच्या शेजारी जो आकडा मिसिंग आहे तो लिहायचा 7. ह्याच्या शेजारी 14. 14 दुने 28. ओके. 14 7 98. ओके. 7 5 35. मग मला कोणाचं गुणोत्तर विचारलंय. सी आणि ए. सीचं 80. सी किती आहे 35. ए किती 28. म्हणजे सी ए 35 6 28 म्हणजे 7 5 35 7 4 28. ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता मित्रांनो थोडे जर ट्रॅपमध्ये अडकले असाल तर काय सी ए विचारले. बरेच जण ए सी करतात त्यामुळे 4 5 पण करतात. असं फसायचं नाही. इथं बाजूला व्यवस्थित लिहून घ्या. गुणोत्तर प्रमाण असेल तर कोणाचे कोणाशी व्यवस्थित बघायचं. जो पहिला आहे तो पहिल्यांदा, सी पहिल्यांदा, ए नंतर. ऑप्शन 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. श्वेता तिच्या ऑफिस पासून सुरुवात करते व 150 मीटर दक्षिणेकडे चालते. ही ऑफिस आहे, श्वेताचं ऑफिस आहे. तिथून सुरुवात करते आणि 150 मीटर दक्षिणेकडे जाते. नंतर उजवीकडे वळते. आता खाली तोंडे म्हणजे उजवीकडे इकडं किती चालते 80 मीटर चालते. उजवीकडे 80 मीटर चालते बघा. नंतर डावीकडे वळते आणि 60 चालते. डावीकडे 60. शेवटी ती डावीकडे वळते आणि 280 म्हणजे हे 80 आहे आणि त्याच्या पुढे 200 इथं जाते आणि बँकमध्ये पोचते. बँक. ओके. तर तुम्हाला काय विचारलंय तर तिच्या ऑफिस आणि बँकेमधील सर्वात कमी अंतर, हे अंतर काढायचंय. ठीक आहे, हे आपल्याला करावं लागेल. इथं 90 डिग्री होईल मित्रांनो. हे 60 आहे, हे 60 आहे म्हणजे तुम्हाला कळलं 150 + 60 आणि हे किती आहे. हे टोटल 280 होतं. त्यातलं हे 80 गेले तर राहिले 200 म्हणजे कोणाचा वर्ग प्लस कोणाचा वर्ग. यांचा वर्ग म्हणजे 210चा वर्ग प्लस 200चा वर्ग म्हणजे मधला आकडा. आता यांचं काय येईल. शून्याच्या बदल्यात 2 शून्य घेऊ. 21चा वर्ग 441. शून्याच्या बदल्यात 4 शून्य 2 शून्याच्या बदल्यात आणि याला 4. यांची बेरीज जर केली तर किती येते बघा. किती येते. मग यांची बेरीज जर केली तर 0 0 बरोबर. नंतर 1 8 1 4 आणि 8 बरोबर. 841. 29चा वर्ग आहे 29 आणि 2 शून्याच्या बदली 2 0 1 यायचा म्हणजे 290.
ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे सिंपल पायथागोरस थिअरम नुसार ही डायग्राम काढली की पायथागोरस थिअरम वापरायचा. ऑप्शन तुमचा 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या तक्त्यात राज्य ए व राज्य बी मधील जनसंख्या विवरण दिले आहेत. जनसंख्या विवरण आहे. बर, याचा नीट अभ्यास करून खालील प्रश्नाची उत्तर द्या. टॅब्युलेशन म्हणतात, सांख्यिकीचा प्रकार आहे. राज्य ए च्या ग्रामीण वर्गातील स्त्रिया, राज्य ए मधील ग्रामीण वर्गातील स्त्रिया किती टक्के? 40. किती लाखापैकी? 22. आणि राज्य बी मधील अर्धनागरी वर्गातील स्त्रियांची संख्या, अर्धनागरी याच्यामधल्या स्त्रिया, ही गोष्ट आणि ही गोष्ट यांचं गुणोत्तर काय? म्हणजे 22 लाखाचे 40% शेकड्यामध्ये आहे. बरोबर. छेदाच्या ठिकाणी किती? 33चे किती टक्के? 30%. बरोबर. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल मित्रांनो. ते कसं? हे उलटं करा. म्हणजे 22 गुणिले 40/100. बरोबर. इथं लक्षात ठेवा, हे 33 तसंच येणार. गुणिले 100 किती येणार? 30. करेक्ट आहे. 100/30. मग काय येईल बघा, 100ला 100 कटले. म्हणजे हेच मी लिहिताना काय करतो? 22 गुणिले 40 33 गुणिले 30. शून्याला शून्य गेले. 11 दुने 22, 11 त्रिक 33. वरती जर विचार केला, 2 चौक 8 आणि 3 त्रिक 9, 8/9. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात ठेवा, 9/60 पण दिलंय. मी गुणोत्तर प्रमाणमध्ये नेहमी गंडवण्याचा प्रयत्न करतो, कारण आयोगाला तुमच्याकडून तेच अपेक्षित असतं. कोणाशी व्यवस्थित बघायचं. विराट, अनुष्का आणि रोहितने एका व्यवसायामध्ये अनुक्रमे 80,000, 40,000, 80,000 रुपये गुंतवले. विराट कोण आहे बघा? विराट आहे, अनुष्का आहे, अनुष्का आणि रोहित हे तिघांनी एक व्यवसाय चालू केलाय, ज्याच्यामध्ये अनुक्रमे विराटने 80,000 रुपये गुंतवले, गुणिले अनुष्काने किती गुंतवले? 40 गुणिले परत कोण आहे? रोहितने पण 80,000 गुंतवले. बर, आता भांडवल झालं, मुदत गरजेचं. विराट 6 महिन्यानंतर तो व्यवसाय सोडून गेला. म्हणजे विराटचं 6 महिने होतं. 8 महिन्यानंतर त्या व्यवसायात त्यांना एवढा फायदा झाला. ही दोघं 8 महिने होती. ओके, कॅल्क्युलेशन करायचंय. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. आता काय जाईल बघा? काय 8 गेला. मग 6 4 आणि 8. 2 ने भागलं 3, 2 ने भागलं 2, 2 ने भागलं 4. यांचं गुणोत्तर किती आलं रे? 3/2/4. कोणाचं उत्तर काढायचं आपल्याला? कोणाचा वाटा काढायचा आहे? अनुष्का ताईचा वाटा काढायचा आहे. अनुष्का किती वाटा येईल ग? मग काय येईल? 40,500 ला गुणोत्तरांच्या बेरजेने भागायचं. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 गुणिले अनुष्का म्हणलं की अनुष्का 2. मग चला कॅल्क्युलेट करूया. 9 ने भागलं, 9 ने भागल्यावर 9 चौक 36. बरोबर. उरले किती? 4. 9 चौक 36 उरले किती? 4. 9 5 45 0. मग यांचं जर केलं तर किती येतंय? 8,900. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. भांडवल मुदत ह्या कन्सेप्टने जायचंय. ऑप्शन नंबर 1 बरोबर. एक पाण्याची टाकी 30 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 9 मीटर खोल आहे, तर एक त्या टाकीत किती पाणी मावेल? आता पाणी मावेल म्हणजे ही जी टाकी आहे ही इष्टिकाची ती मित्रांनो. इष्टिकाची ती म्हणजे लांबी रुंदी उंची वेगळी असणं, त्याला इष्टिकाची ती म्हणतात. लक्षात ठेवा, हा आकार जो आहे तो टाकीचा तयार होईल. जी लांबी रुंदी उंची हा जो प्रकार आहे ते लक्षात येईल. लांबी जी आहे ती समजा अशी 30 केली, रुंदी जी आहे 9 केली, उंची जी आहे 3 केली. लांबी रुंदी उंची दिली, किती पाणी मावेल? तर याला घनफळ म्हणतात. इष्टिकाची तिचं घनफळ साधी गोष्ट आहे, L × B × H म्हणजे लांबी रुंदी उंची. म्हणजेच 30 गुणिले 3 गुणिले 9. बघा 30 त्रिक 90, 90 गुणिले 9 म्हणजे 810. 810 आहे रे, काय रे? क्युबिक मीटर, म्हणजे मीटर क्यूब म्हणतात त्याला. बरोबर. मग हे मीटर क्यूब झालं. हे काय 810ला टिकनाक करू, म्हणजे तुम्हाला एक कळलं पाहिजे. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतं. लक्षात ठेवा, ही इथं अपेक्षा आहे मला, हे नेहमी लिहायचं लक्षात ठेवा. मग ह्याला साहजिकच 1000ने गुणावं लागणार, तेवढं लिटर म्हणजे 81 वरती टोटल 4 शून्य येणार. ऑप्शन नंबर किती? 4 बरोबर.
लिटर आणि क्युबिक मीटर कळलं पाहिजे. दर साल दर शेकडा काही दराने 3 वर्षात 800 रुपयाची रास एवढी होते, तर त्या व्याजाचा दर 4% वाढवला तर नवीन रास किती? एवढी रास तर ऑलरेडी मिळते, व्याज दर 4ने वाढवला, ओके, म्हणजे 800. आता व्याज 4ने वाढवल्यावर काय मिळेल? तर PNR भागिले 100. चलो किती मिळेल बघूया. प्रिन्सिपल तर 800चे, 3 वर्षासाठी रेट 4ने वाढवला भागिले 100. चला कॅल्क्युलेट करूया. 0 0 0 0 गेले, 8 त्रिक 24, 24 चौक किती? 24 चौक 96, मग 96 प्लस करा याच्यामध्ये. मग हे पहिलं होतं, ह्याच्यामध्ये 96 करा. 6 6 12, हातचा आला 1, 1 9 10, 10 5 15, हातचा आला 1 10, 10 52. ऑप्शन नंबर 1 बरोबर. जितकं वाढणार आहे तेवढं सेपरेट काढून घ्या ते मिळवा. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर पर आवर या वेगाने सकाळी, म्हणजे ए पासून बी पर्यंत एक जी रेल्वे ती सकाळी 6 वाजता 40 किलोमीटर पर आवर या स्पीडने जाते इथून इथपर्यंत, बरोबर. दुसरी रेल्वे ही किती वाजता निघते? 6. दुसरी निघते 7 वाजता आणि ती निघते 50 किलोमीटर पर आवर. दोघी निघतायत. मग सिंपल, 2 जर रेल्वे एका दिशेने जात असतील तर काय फॉर्म्युला लक्षात ठेवा, आणि त्यांची निघण्याची वेळ जर वेगळी असेल तर किती वेळ लागेल? तर वेळेतील फरक, ट्रिक लक्षात ठेवा, वेळेतील फरक भागिले वेगातील फरक, कारण एका दिशेने जात आहेत त्यामुळे वेगांची वजाबाकी होत असते, गुणिले फर्स्ट वेग, गुणिले फर्स्ट वेग. मग वेळेतील फरक किती बघा, एक 6 वाजता निघते, एक 7 वाजता, म्हणजे 1. वेगातील फरक काय आहे? म्हणजे 10 गुणिले पहिल्याचा वेग 40, यांचा भाग दिला 4 तास लागणार. कोणाला 4 तास लागणार? दुसऱ्या गाडीला. ती किती वाजता निघाली? 7. 7 + 4 म्हणजेच किती? 11 वाजता पोहोचणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न काळकामचा आहे. ए व बी दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. दोघे मिळून ए + बी किती दिवसात? 20 दिवसात. बी आणि सी तेच काम किती दिवसात? तर 15 दिवसात. आणि सी आणि ए तेच काम किती दिवसात? 12. तिघांचा लसवी यांचा आला 60, 20 त्रिक 60, 15 चौक 60 आणि 12 पंचे 60. ही जी बेरीज आहे, हे बेरीज जर केली तर तुमच्या लक्षात येईल 3 आणि 4 7 आणि 5 12. 12 काय आहे? प्रत्येक जण डबल आल्यावर, म्हणजे ए पण डबल, बी पण डबल आणि सी पण डबल. हे डबल जर काम केलं प्रत्येकाने तर एका दिवसात 12 खुर्च्या होतात. आपल्याला सिंगल काम करायचे 2ने भागा, म्हणजे 6 खुर्च्या होतील. जर प्रत्येक जण एक एकदा आला तर तिघं मिळून एका दिवसात 6 खुर्च्या होतील. बनवायच्यात किती? 60. 6ने भागलं 10 दिवस. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा ऑप्शन मधील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील, परंतु त्याच्यामध्ये स्वर नेहमीच सोबत असतील. मित्रांनो सहज लक्षात ठेवा. आता ऑप्शन शब्द जो आहे स्वर नेहमी सोबत पाहिजे. स्वर कोणकोणते आहे बघा, ए यू आय ओ, हे स्वर सोबत पाहिजे. ओके, सोबत आले. स्वर नसताना कोणकोणते आहे बघा बरं, कोणते आहेत? सी टी एन. मग आता इथं जर पाहिले हे 4ही सोबत पाहिजे, म्हणजे 4 न पकडता एकच पकडा, 1 आणि 3 म्हणजे 4चा फॅक्टोरियल म्हणजे 24. आता स्वर एकत्र पाहिजे. व्यंजना असताना असं तर स्वर सेपरेट, ए यू आय ओ यांचा 4चा फॅक्टोरियल म्हणजे 24. आणि मग एकूण शब्द म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार असतो, म्हणजे एकूण शब्द किती तयार होतील? तर लक्षात ठेवा, एकूण शब्द 24 गुणिले 24 म्हणजेच 576. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. चलो नेक्स्ट बघा पाय चार्ट. खालील वृत्तालेख काळजीपूर्वक अभ्यासा आणि खालील प्रश्नाची उत्तर द्या. जर छपाईचा खर्च 24,500 रुपये असेल तर रॉयल्टीचा खर्च किती? आता छपाई कुठे आहे मित्रांनो? 35%. म्हणजे 35% म्हणजेच 24,500. तर 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 रॉयल्टी म्हणजे 15% म्हणजे काय? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे x बरोबर 24,500 गुणिले 15 भागिले 35. चला 5ने भागूया. 5 त्रिक 15, 5 7 35, 7 त्रिक 21,
7 5 35 0 0 यांचा गुणाकार केला 35 त्रिक 105 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 10,500 ऑप्शन नंबर 2 बरोबर. एकदम इझी. याला इतकं तर त्याला किती या कन्सेप्टने आपण पाय चार्टचा प्रश्न सोडवला. लक्षात ठेवा जेवढंच विचारले तेवढं शोधायचं. हे सांख्यिकीचा खूप सारा पाठ दिला जातो पाय चार्टमध्ये. सगळ्याचा विचार नाही, जेवढं विचारलंय तेवढंच सांगायचं. लक्षात ठेवा. अशा तऱ्हेने तिसरा आपण पेपर पाहिला जो यूट्यूबवर अवेलेबल आहे, गेम चेंजर टेस्ट सिरीज. जे मेन्सला विद्यार्थी त्यांनी तर जॉईन करायचीच आहे, पण जे प्रीला पण आहे येणाऱ्या काळात याची गरज आहे. 100% गेम चेंजर 1.0 झाली आहे, 2.0 झाली आहे, 3.0 आता चालू आहे. त्याच्यामध्ये 3 पेपर झाले. तिसरा बाकीचे 12 पेपर तुम्हाला ॲपवर मिळणार आहे. आपली ही ॲपवरती तुम्हाला बॅच दिसेल. जे पुण्यामध्ये आहेत, ज्यांना खूप भीती वाटते, इथं जमतंय सर, परीक्षेला माझा कार्यक्रम गंडतोय सर, अशा विद्यार्थी मित्रांनी अकॅडमीवर आपल्या साई अकॅडमीवर यायचं. दुपारी 1:45 ते ह्या काळामध्ये 1:45 वाजता दररोज टेस्ट पेपर आहे. पोरं येत आहेत, तुम्ही शांत राहू नका. इथं ॲपमध्ये आहे, 100% फायदा घ्या. ठीक आहे. ज्यांना वाटतं की अजून प्रॅक्टिस पाहिजे, 1.0चे 15 पेपर अवेलेबल आहे ते सोडवा, 2.0चे 15 पेपर अवेलेबल आहे ते सोडवा. ठीक आहे. बाकी PYQचं मागाशी तुम्हाला मी सांगितले. अशा तऱ्हेने पहिले 3 व्हिडिओ यूट्यूबवर आहे, बाकी तुम्ही ॲपमध्ये सोडवायचे. तसा पेपर तुम्हाला टेलिग्रामलाच मिळणार आहे. एक्सप्लेनेशनसाठी ॲपमध्ये बॅच जॉईन करा. बाकी सगळे आपण टेस्ट ॲपमध्ये बघू. ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.